माझे बरेच क्लायंट मला नेहमी विचारत असतात, की "सचिन, मला एफ-डी मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला हवेत, की म्युच्युअल फंडमध्ये करायला हवेत?" तर या विषयावरती आपण थोडंसं समजून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात पहिला हा एक मिथ आपल्याला बस्ट करावा लागेल, की आपण विचार करतो, की एफ-डी म्हणजे सेफ इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्याच्यातून मला चांगले रिटर्न्स येतील. मित्रांनो, जर तुम्ही जाणकार असाल किंवा तुम्ही भरपूर दिवसापासून एफ-डी करत असाल, तर आजपासून 20-25 वर्षापूर्वी ना एफ-डीची इन्व्हेस्टमेंट किंवा एफ-डीचे रिटर्न्स जे होते ना, ते फार चांगले होते. त्यावेळेस एफ-डीमध्ये ना तुम्हाला 12% रिटर्न्स मिळायचे. आणि आजच्या तारखेला म्हणजे जर आज तुम्ही 2025-26 मध्ये एफ-डी करायला गेले, तर तुम्हाला साधारण 6 ते 7% किंवा 8% पर्यंतची एफ-डी भेटेल. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जर तुम्ही आपली महागाई बघाल, तर ती पण 6 ते 7% दरम्यान आहे. त्यामुळे एफ-डीचा सर्वात मोठा जो डिसएडव्हांटेज आहे, की ती कालांतराने तुमचं जे इन्फ्लेशन आहे ते बीट नाही करत. आणि जर तुमच्यासारखा एखादा वेल्दी माणूस असेल, जो इन्कम टॅक्सच्या 30% स्लॅबमध्ये येत असेल आणि त्यांनी जर 7% आणि 8%च्या एफ-डीमध्ये पैसे टाकले आणि टॅक्स पे केल्यावरती त्याच्या हातात येणारे जे रिटर्न्स असतील ते ॲक्च्युअलमध्ये निगेटिव्ह असतील. पोस्ट टॅक्स कॅल्क्युलेशन, कारण की एफ-डी मध्ये जे रिटर्न्स आहेत तुम्हाला, म्हणजे आजच्या तारखेला जी एफ-डी आहे तुम्हाला 6 ते 7% किंवा 8% रिटर्न्स देणारी, तिच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी इंटरेस्ट जो अॅक्युम्युलेट होईल त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे. तेच जर तुम्ही डेप्टवाल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकलेत, जिकडे तुमचे रिटर्न्स जे असतात ते फिक्स असतात डेप्टवाल्या म्युच्युअल फंडमध्ये, तर त्या रिटर्न्समध्ये तुम्हाला जेव्हा टॅक्स लागेल, जेव्हा तुम्ही ते पैसे विड्रॉ कराल, इकडे तुम्ही तुमचे एफ-डीचे इंटरेस्टचे पैसे विड्रॉ जरी नाही केले, तरी तुम्हाला त्याचा इन्कम टॅक्स लागणार आहे. त्यामुळे तुमचा सर्वात पहिला डिसएडव्हांटेज हा आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स लागतो. एफ-डीच्या अगेन्स्टमध्ये म्युच्युअल फंड, डेप्टवाले म्युच्युअल फंड हे टॅक्स कंपॅरेटिव्हली सोपे असतात किंवा चांगले असतात. त्याच्यानंतर जर एखादी इमर्जन्सी आली आणि तुम्हाला जर ती एफ-डी तोडावी लागली किंवा त्या एफ-डी मधले पैसे मॅच्युरिटीच्या आधी काढावे लागले, तर तुम्हाला पेनल्टी लागते. तेच जर तुम्ही डेप्टवाल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले, तर तुम्हाला जर अशी इमर्जन्सी आली आणि ते पैसे काढावे लागले, तर तुम्हाला तिथेही कोणत्याही प्रकारचं पेनल्टी चार्जेस नाही लागत. हा दुसरा फायदा आहे तुमचा. त्यामुळे तुम्हाला एफ-डी करायची आहे की तुम्हाला डेप्टवाल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे आहेत, याचा सारासार तुम्ही विचार करा. तुमची गरज काय आहे, नीड काय आहे ते बघा आणि त्याच्यानंतर ठरवा तुम्ही की तुम्हाला पैसे कुठे टाकायचे. तुम्हालाही जर तुमच्या एफ-डीच्या अगेन्स्टमध्ये डेप्टवाल्या म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचे म्युच्युअल फंडबद्दल क्वेरीज असतील किंवा डाऊट असतील, तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. माझी टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि आपण तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला सुरुवात करूया. तर लवकरच भेटूया. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.